काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राजभवनामध्ये राज्यपालांची भेट घेतली। काँग्रेसची महायुती सरकार बरखास्त करण्याची मागणी। नागपूरमधील दंगल प्रकरणी राज्यपालांना अहवाल सादर। तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांची माहिती राज्यपालांना दिली। तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना बरखास्त करा, हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यपालांकडे मागणी केली। कोरटकरच्या 3 दिवसांच्या कोठडीच्या सीसीटीव्ही फुटेजची इंद्रजित सावंत यांची वकिलांमार्फत मागणी। सीसीटीव्ही फुटेज कोर्टाच्या कामासाठी आवश्यक असल्याचं कारण। पंतप्रधान मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर। डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालयमध्ये जाणार। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी। मोदींच्या दौऱ्याला विरोध करणारे मेसेज, रील, व्हिडिओ सायबर पोलिसांच्या रडारवर। जातीय तेढ निर्माण करणारे संदेश थांबवण्यासाठी समिती गठीत। नागपूर सायबर सेलचे उपायुक्त लोहित मतानी यांची माहिती। स्वारगेट एसटी बस स्थानकामधील बलात्कार प्रकरणामध्ये आरोपी दत्ता गाडेची डीएनए चाचणी। पीडितेसह बस चालक आणि वाहकाचे जबाब नोंदवले। रोहित पवारांनी मला गोपीचंद पडळकरांना मारून टाकायला सांगितलेलं। शरद पवार गटाचे कार्यकर्ते महादेव देवकातेंचा गंभीर आरोप। माझ्याकडे रोहित पवारांविरोधात पुरावे पुढच्या वेळेस सादर करेन। महादेव देवकातेंचा रोहित पवार यांना इशारा। दावोसमध्ये स्वाक्षरी केलेल्या 17 प्रकल्पांना मंजुरी। उद्योग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये प्रकल्पांना मान्यता। प्रकल्पांमधून 4 लाख कोटींची गुंतवणूक अपेक्षित। महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये तणाव। भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडून घटनास्थळी पाहणी। संतप्त नागरिकांकडून नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन।